हॅलो गाईज, स्वागत आहे माझ्या चॅनलवर जॉब विथ भूषण. आजचा जो टॉपिक आहे आपला महावितरण बद्दल भरती निघालेली होती, त्याबद्दल त्याची मुदत वाढ झालेली आहे. 20 पर्यंत त्याची मुदत होती आधी, आता 20 मे पर्यंत झाली आहे इलेक्शनसाठी. तर त्यासाठी तुम्हाला मी आता याची अपडेट घेऊन आलेलो आहे की ज्यांनी फॉर्म भरला नसेल अजून, तर त्यासाठी मी परत व्हिडिओ बनवलेलो आहे. तर तरी तुम्ही आता एकदा परत अवश्य ऐकून घ्या. ज्यांनी फॉर्म भरला त्यांनी व्हिडिओ करून घ्या. आजची जी वॅकन्सी तिसरा टॉपिक बद्दल मी बोलणार आहे महावितरणच्या. तो जो टॉपिक असणार आहे आता, रेल्वे भरती निघालेली जी आहे, पदवीधर इंजिनियर ट्रेनिंग म्हणजे त्यामध्ये इलेक्ट्रिकल अँड सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी पाहिजे, डिग्री पाहिजे आहे त्यासाठी आहे. आणि त्यानंतर डिप्लोमा इंजिनियर ट्रेनिंगसाठी पाहिजे, डिप्लोमा 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 इंजिनिअरिंग पाहिजे त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक आणि सिव्हिलमध्ये. आणि इंजिनिअरिंग डिप्लोमा झालेला पाहिजे, फक्त डिप्लोमासाठी पण आहे आणि ज्यांची डिग्री झालेली आहे त्यांच्यासाठी पण आहे. ओव्हरऑल वॅकन्सी 407 वॅकन्सी निघली आहे. तर आपण ते बघूया स्टेप बाय स्टेप ते कशा प्रकारची वॅकन्सी आहे. तर चला आज सुरू करूया व्हिडिओ. आता त्यामध्ये आपण बघूया पहिला गोष्ट. आता नंबर ऑफ वॅकन्सी मध्ये जाऊया. ग्रॅज्युएशनसाठी ज्या वॅकन्सी निघालेली आहे, ग्रॅज्युएशन ट्रेनिंगसाठी, डिस्ट्रीब्युशनसाठी ती कशा प्रकारे निघालेली आहे कॅटेगरी वाईज ते आपण बघूया. तर पहिली पोस्टिंग जी आहे ग्रॅज्युएट इंजिनियर ट्रेनिंगसाठी आहे, डिस्ट्रीब्युशनसाठी. आणि कॅटेगरी वाईज आपण बघूया किती पद आहे. एससी कॅटेगरीसाठी 43 पद आहे. एससी कॅटेगरीसाठी 43 पद आहे. एसटी साठी काहीच नाही आहे. व्हीजेएनटी साठी 10 पद आहे व्हीजे साठी. त्यानंतर एनटीबी साठी 5 पद आहे. एनटीसी साठी 9 पद आहे. एनटीडी साठी 13 पद आहे. एनबी साठी 17, ओबीसी साठी 137 पद आहे. आणि ईडब्ल्यू साठी 28 पद आहे आणि ओपन साठी 19 पद आहे. टोटल असे 281 वॅकन्सी आहे. कशामध्ये? ग्रॅज्युएट इंजिनिअर ट्रेनिंगसाठी फक्त. समजलं? त्यानंतर कॅटेगरी वाईज तुम्ही चेक करू शकता कशा प्रकारे आहे. त्याच्यानंतर आपण आता इलेक्ट्रिक साठी, डिस्ट्रीब्युटर साठी बघितलं. तर आता सिव्हिल साठी बघूया. ग्रॅज्युएट इंजिनियर ट्रेनिंग सिव्हिल साठी. तर सिव्हिल साठी जे आहे गाईज, नेम ऑफ तिथं बघू शकता. ग्रॅज्युएशन इंजिनियर ट्रेनिंग सिव्हिल साठी. एससी साठी 5 जागा आहे. एससी साठी नाही, एससी साठी 7 जागा, एससी साठी 5 जागा, व्हीजे साठी 1 जागा, एनटी साठी काहीच नाहीये. एनटीसी साठी 2 जागा आहे. एनटीडी साठी 2 जागा आहे. एसबीसी साठी 1 जागा आहे. ओबीसी साठी 10 जागा आहेत. ईडब्ल्यू साठी 6 जागा आहे आणि ओपन साठी 6 जागा, 40 जागा याच्यामध्ये निघालेल्या आहेत. बरोबर. आता आपण याच्यात बघूया एज क्रायटेरिया वगैरे काय आहे, आपण हे सगळं बघूया. तुम्ही इथं बघू शकता वॅकन्सी कशा प्रकारे आहे ते. तर इथं ग्रॅज्युएट इंजिनिअरिंग ट्रेनिंग अँड डिस्ट्रीब्युटर अँड सिव्हिल साठी ग्रुप पे ग्रुप 2 मध्ये येणारे एज लिमिट 35 पाहिजे आहे. कमीत कमी 35 वय त्यांचं पाहिजे. आणि जे कॅटेगरीमध्ये येतात एससी एसटी डब्ल्यूएस मध्ये कॅटेगरीमध्ये येतात त्यांच्यासाठी 5 वर्ष सूट आहे. म्हणजे 40 वर्षापर्यंत ते इथं फॉर्म परीक्षा देऊ शकतात, फॉर्म भरू शकतात. आणि जे एक सर्व्हिसमॅन वगैरे आहे त्यांच्यासाठी 45 वर्षापर्यंत ते भरू शकतात इथं फॉर्म वगैरे. जे स्पोर्ट्स पर्सन आहे त्यासाठी 5 वर्षाची सूट आहे, म्हणजे ते पण 35 वर्षापर्यंत परीक्षामध्ये बसू शकतात. आणि जे डिसॅबिलिटीमध्ये येते, हँडिकॅपमध्ये येतात त्याच्यासाठी 45 वर्षापर्यंत ते फॉर्म भरू शकतात. आणि त्याच्यानंतर इथं लिहिलेले अप्पर लिमिट ऑप्शनसाठी पण 5 वर्षाची सूट आहे. अशा प्रकारे इथं दिलेलं आहे त्यांनी सगळं. तुम्ही नंतर वाचून घ्या. पीडीएफ लिंक किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मग देणार आहे तशी तर. आणि त्याच्यानंतर इथं बघूया क्वालिफिकेशनसाठी. क्वालिफिकेशन तर ग्रॅज्युएशन इंजिनियर ट्रेनिंगसाठी, ट्रेनिंग डिस्ट्रीब्युटरसाठी जी आहे डिग्री इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, डिग्री इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची झाली पाहिजे. डिग्री म्हणून इलेक्ट्रिकल इंजिनियर झाली पाहिजे त्यांच्यासाठी आहे. आणि जे ग्रॅज्युएशन इंजिनियर ट्रेनिंग सिव्हिलसाठी डिग्री सिव्हिल इंजिनियर डिग्री त्यांच्याकडे पाहिजे. हे तुम्हाला इथे मेन्शन करून दिलेलं आहे त्यांनी. आणि तुम्हाला ते आता कशा पद्धतीने असणारे पोस्ट वाईज पेमेंट जे असणार आहे ग्रॅज्युएशन इंजिनिअरिंग ट्रेनिंग आणि ग्रॅज्युएशन इंजिनिअर ट्रेनिंग सिव्हिल डिस्ट्रीब्युटर सिव्हिलसाठी 22,000 रुपये महिना असणार. दोघांसाठी पण सेम पेमेंट आहे. दोघांसाठी 22,000 रुपये महिना असणार आहे. त्यानंतर हे जे असणार आहे ना गाईज, 1 मिनिट. आणि आता इथं बघू शकता तुम्ही, इथं त्यांनी आफ्टर कम्प्लीट कॉन्ट्रॅक्ट बेस, आपला कॉन्ट्रॅक्ट पिरियड झाल्यानंतर 3 वर्षाचा कॉन्ट्रॅक्टवर असेल. त्याच्यानंतर तुम्हाला इथं रेग्युलर बेसवर कोर्ससाठी असिस्टंट इंजिनियर म्हणून घेतलं जाईल. डिस्ट्रीब्युटर म्हणून असिस्टंट इंजिनियर सिव्हिलसाठी घेतलं जाईल. तेव्हा तुमचा पेमेंट कंपनीमध्ये असणार आहे.
1,19,315 पेमेंट असणार आहे. हे तुम्हाला पण ते तुमचं कटांती पद्धतीवर भरती असणारी पहिले अगोदर तर तुम्हाला मी ते सांगून दिलेले अगोदर. आफ्टर ट्रेनिंग झाल्यानंतर तुम्हाला इथं 1,19,315 रुपये पेमेंट असणार, म्हणजे 1,20,000 रुपये लगभग तुम्ही पकडू शकतात. त्यानंतर आता पुढे तुम्हाला मी सांगतो, हे कॅटेगरी वाईज दिलेलं आहे, तुम्हाला काही सांगायची जरूरत नाही, तुम्ही कॅटेगरी वाल्यांना माहिती असतं. आणि एक मिनिट खाली तुम्हाला दाखवतो परीक्षा त्यानंतर मी इथं ऍप्लिकेशन फी बघू शकता तुम्ही. ऍप्लिकेशन फी साठी ऑनलाईन पद्धतीची फी चालू झाली जानेवारी 2024 पासून, पण आता इलेक्शन असल्यामुळे पुढे ढकलल्या गेली 20 मे पर्यंत. ओके. आणि ओपन कॅटेगरीसाठी 500 रुपये पण जीएसटी असणार आहे, म्हणजे रिझर्व्ह कॅटेगरी असतं SC SC साठी 900 रुपये प्लस जीएसटी फी असणार आहे. एक्झामिनेशन पॅटर्न वगैरे काय असणार आहे आपण ते पण चेक करूया एकदा. एक मिनिट. त्याच्यानंतर काही आपण आता दुसऱ्या भरतीकडे वळूया. दुसरी भरती आपण तुम्हाला मी सांगतो, आता ते बाकी होती. आपण या दोन बघितल्या, 281 जागा आणि 40. आता डिप्लोमासाठी आपण बघूया. आपल्या डिग्रीसाठी आपण बघितलं, आता डिप्लोमासाठी जाऊया. त्याला डिप्लोमाचं तुम्हाला मी सांगून देते. तर आता काही आपण इथं महावितरणच्या परत वेबसाईटवर आलेले आहे. आता आपण बघूया डिप्लोमा इंजिनियर ट्रेनिंगसाठी इलेक्ट्रिक आणि सिव्हिलसाठी डिस्ट्रीब्युट म्हणजे आणि सिव्हिलसाठी बघूया आपण दोनांसाठी आता किती वॅकन्सी, इथे नंबर ऑफ वॅकन्सी. तर डिप्लोमा इंजिनियर ट्रेनिंग डिस्ट्रीब्युशन याच्यासाठी वॅकन्सी बघूया. डिप्लोमा इंजिनियर डिस्ट्रीब्युशन साठी इथे SC साठी नाही, SC साठी नाही, VGA साठी नाही, NT साठी, NTB साठी चार वॅकन्सी आहे. त्यानंतर NTC साठी 2 वॅकन्सी, NTB साठी 1 वॅकन्सी, SB साठी 1 वॅकन्सी आहे, OBC साठी 0 वॅकन्सी आहे आणि EWS साठी 5 वॅकन्सी आहे. ओपन साठी 38 वॅकन्सी आहे. टोटल इथं वॅकन्सी दिलेल्या आहे 51. कॅटेगरी वाईज तुम्ही बघू शकता कशा प्रकारे तुम्ही इथं अप्लाय करू शकता. त्यानंतर आता डिप्लोमा इन इंजिनिअरिंग साठी सिव्हिलसाठी बघू शकता. त्याच्यासाठी ट्रेनिंगसाठी SC साठी 5 जागा आहे, SC साठी नाही आहे, VA साठी 1 जागा आहे, NTB साठी 2 जागा आहे, NTC साठी 0 0 0, SB 0, OBC साठी 9 जागा, EWS साठी 8 जागा आहे, ओपन साठी 10 जागा. टोटल वॅकन्सी आहे 35. कॅटेगरी वाईज तुम्ही इथं बघू शकतात. आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथं आता सांगू इच्छितो एज क्रायटेरिया वगैरे काय आहे. डिप्लोमा इंजिनियर ट्रेनिंग अँड डिस्ट्रीब्युशन अँड सिव्हिलसाठी ग्रुप 3 साठी आहे. त्यासाठी 30 वर्षापर्यंत एज क्रायटेरिया आहे आपला. ज्यांची ST ST कॅटेगरी EWS मध्ये त्यांना 5 वर्षाची सूट असणार, म्हणजे 35 वर्षापर्यंत. एक सर्व्हिसमॅन साठी 45 वर्षापर्यंत ते परीक्षेसाठी इलिजिबल आहे इथं अप्लाय करण्यासाठी. स्पोर्ट्स जे स्पोर्टमध्ये येतात त्यांच्यासाठी 5 वर्षाची सूट आहे, म्हणजे 35 वर्षापर्यंत. आणि जे हँडिकॅप वगैरे असतात डिसेबिलिटी मध्ये त्यांच्यासाठी 45 वर्षापर्यंत आहे. आणि ऑर्फानमध्ये त्यांना 5 वर्षाची सूट आहे. अशा प्रकारे दिलेले आहे. तुम्ही PDF फाईल नंतर मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकून ते वाचू शकता. त्याच्यानंतर मी पुढे तुम्हाला सांगतो आपलं क्वालिफिकेशन. डिप्लोमा इंजिनियर ट्रेनिंग डिस्ट्रीब्युशनसाठी डिप्लोमा इलेक्ट्रिक इंजिनिअरिंग झालेलं पाहिजे आणि डिप्लोमा इंजिनियर ट्रेनिंग सिव्हिलसाठी डिप्लोमा सिव्हिल इंजिनिअरिंग झालेलं पाहिजे. बरोबर. त्यानंतर तुम्हाला इथे सॅलरी किती असणार आहे, आपल्याला इथे कटांती पद्धतीची भरती असणार आहे. पहिले तर तुम्हाला हे पण सांगून ठेवतो. डिप्लोमा इंजिनियर ट्रेनिंगसाठी सिव्हिलसाठी 18,000 रुपये महिना असणार आहे. बरोबर. 18,000 रुपये महिना असणार आहे. आणि त्याच्यानंतर आफ्टर तुमची ट्रेनिंग आपल्या कटांती पद्धतीची नोटीस पिरियड कॉन्ट्रॅक्ट संपल्यानंतर नोटीस पिरियड झाल्यानंतर तुम्हाला डिप्लोमा इंजिनिअरिंग ट्रेनिंग सिव्हिल म्हणजे तिच्यामध्ये ज्युनियर इंजिनियर म्हणून तुम्हाला पोस्ट भेटणार आहे दोघांसाठी पण. आणि तिथं पेमेंट असणार तुम्हाला 1,03,375 एवढा पेमेंट असणार आहे. नंतर चांगली ऑपॉर्च्युनिटी 3 वर्ष चांगली काढल्यानंतर तुम्हाला चांगला पेमेंट पण भेटू शकतो. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला मी पुढे दाखवतो आता मिनटा वेळ पुढे सांगायचं होतं ना तुमचा. हा आता तुमचा इथं टेस्ट होणार आहे. टेस्ट अशा पद्धतीने होणार आहे, बघू शकता तुम्ही. प्रोफेशनल नॉलेजच्या 50 मार्काची क्वेश्चनची 50 क्वेश्चन असणार, त्याला 110 मार्क असणार आहे. जनरल नॉलेजसाठी रिझनिंग मध्ये 40 क्वेश्चन असणार आहे 20 मार्कांसाठी. आणि त्यानंतर ऍप्टिट्यूड क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड मध्ये 20 क्वेश्चन असणार आहे 10 मार्कांसाठी. आणि मराठी लँग्वेज साठी 20 क्वेश्चन असणार आहे 10 मार्कांसाठी. टोटल क्वेश्चन 130 आणि मार्क देणारे 150 मार्क पाहिजे. आणि 2 घंटे 2 तासाची परीक्षा असणार आहे 120 मिनिट हे लिहिलेलं आहे. आणि निगेटिव्ह मार्किंग पण असणार आहे याच्यामध्ये 1.4% म्हणजे 1.4 होणार आहे. एक मार्कावरून 25 पैसे म्हणजे मार्क कट होणार आहे असं असणार आहे. आणि ज्यांच्याकडे ग्रॅज्युएशन डिग्री असणार आहे
डिग्री फील्ड आणि डिस्ट्रीब्युशन असणारे त्यांना 2 मार्क भेटणारे ॲडिशनल, आणि पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री आणि फील्ड असणारे त्यांच्यासाठी 3 मार्क भेटणारे एक्स्ट्रामध्ये. इतकं इथं व्हॅकन्सीबद्दल मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता इथं फीजबद्दल सांगून देतो. इथं ॲप्लिकेशन फीज जी आहे ₹500 असणार आहे ओपनसाठी प्लस GST. रिझर्व्ह कॅटेगरीसाठी असणार आहे ₹250 म्हणजे ST, ST साठी ₹250 असणार आहे. तुम्हाला मी सध्या सांगलं आहे, ऑनलाईनची